अशीच अवस्था नाशिकची आहे। नाशिक शहरात आता चांगला रस्ता दाखवा आणि 5 लाख रुपये मिळवा अशी घोषणा माजी महापौर दशरथ पाटील यांनी केली आहे। गेल्या 6 वर्षात महापालिकेने 187 कोटी रुपयांचा खर्च रस्त्यासाठी केलाय। हे पैसे गेले कुठे असा प्रश्न आता नाशिककर विचारतायत। महापालिकेच्या मुख्यालयापासून काही अंतरावर असलेला हा रस्ता जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडत असताना घाईघाईनं हा रस्ता तयार केला आणि अवघ्या 1.5 महिन्यात या रस्त्यावर खड्डे पडले। नाशिकमध्ये अनेक रस्त्यांची हीच कथा आहे। खड्डे बुजवून नाटक करण्यापेक्षा आणि पुन्हा डिफर पेमेंट घेऊन काम करण्यापेक्षा आहे ते काम नीट होत नाहीये। माजी महापौर दशरथ पाटील यांनी तर खड्डामुक्त रस्ता दाखवा आणि 5 लाख रुपये मिळवा अशी घोषणा करत महापालिकेला आव्हान दिलंय। 5,01,000 बक्षीस राज ठाकरेंना नाहीये। चांगला रस्ता जर दाखवित असेल कोणी, खड्डेच नाहीये शहरात, खड्डाच शहरात नाही असा म्हणणारा जो माणूस येईल त्याला मी 5,01,000 बक्षीस देईल का? आमचं नाशिक शहर खड्डेमुक्त शहर आहे। महापालिकेने गेल्या 6 वर्षात रस्त्यांसाठी जवळपास 187 कोटींची तरतूद केली आहे। नाशिक महापालिकेचा हा अवाढव्य खर्च पाण्यात गेला का असा सवाल नाशिककर करतायत। महापौरांनी नेहमीप्रमाणे लवकरात लवकर खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत। नाशिक शहरातील ज्या परिसरामध्ये किंवा ज्या रस्त्यांमध्ये खड्ड्यांच्या संदर्भात तक्रारी आलेल्या होत्या त्या सर्व तक्रारी निवारण्याचं काम बांधकाम विभागातर्फे करण्यात येत आहे आणि शहरातील खड्डे ज्या रस्त्यांवरती खड्डे आहेत ते संपूर्ण बुजवण्याकरता संबंधित विभागाला आदेशित केलेला आहे। एकूणच काय, आता खड्ड्यावरून मनसे पुन्हा अडचणीत आली आहे। नवनिर्माणाची स्वप्न दाखवणाऱ्या मनसेनं नाशिककरांचा साधा प्रवासही सुखकर केला नाही। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास, एक पाऊल पुढे।